हॉस्पिटलमधून आल्यानंतर पहिल्यांदा मी इथे शौर्याला सफरचंद कापून दिलं, कारण मला त्याला औषध वगैरे देऊन घ्यायचं आहे. इथे मी सस्पेन्शनपासून सुरुवात केली. माझी सर्व काही कामे बाकी होती, पण म्हटलं त्याला औषध वगैरे देऊन घ्यावे, म्हणजे त्याचा ताप वगैरे कमी होऊन जाईल. तर त्याला हे औषध खूपच कडू लागलं असणार आहे. त्याचं तोंड इतकं खराब करत होतं ते औषध पिताना, पण विलाज नव्हता, कारण सर्दी, ताप हे कमी होणारच नाही औषध नाही दिलं तर. तर इथे औषध वगैरे त्याने पिऊन घेतलं. त्यानंतर माझी सर्व राहिलेली कामे मी इथे करून घेणार आहे. झाडू, फरशी वगैरे सर्व राहिलं होतं. त्यानंतर स्वयंपाक केला, उपवासाचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मला इथे ब्लाऊज शिवायचा आहे. तर महिना झाला असेल साड्या घेऊन, कारण माझी नणंद येणार आहे आणि त्यांच्यासाठीच हे ब्लाऊज मी स्टिच करत आहे. तर नेहमी असंच होतं, साड्या घेऊन भरपूर दिवस होतात आणि ब्लाऊज मी शिवायला कधी घेते, तर त्या येतील आणि मग 1-2 दिवस अगोदर मी ब्लाऊज वगैरे शिवायला घेत असते. तर इथे मी हे स्टोन वगैरे चिकटून घेत आहे, कारण मी ते काढून घेतले होते मशीनची सुई खुडेल म्हणून. त्यानंतर असा माझा आजचा दिवस गेला आहे. फायनली ब्लाऊज वगैरे मी हुक वगैरे मी नंतर बसवील. तर असा गेला माझा आजचा दिवस. आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.